हॅलो. सो आजच्या व्लॉग मध्ये आपल्या समोर आहेत आपले मॅनेजर साहेब म्हणजे आपले सुयश सावरे साहेब. आणि ऍक्च्युली आज व्लॉग बनवतोय त्याच्या बर्थडेच्या आदल्या दिवशी, म्हणजे उद्या 19 नोव्हेंबर आहे. उद्या साहेबांचा बर्थडे आणि 20 वर्षाचे होणार आहेत साहेब. मस्त. थँक्यू सर. आपल्या फ्रेंडशिपला किती वर्ष झाले? फ्रेंडशिपला किती वर्ष झाले आपल्या? 17. एवढं तरी माहिती आहे, 17 वर्ष झालेत आता आमच्या फ्रेंडशिपला. बर्थडे पडली 20 वर्षाचा, म्हणजे मी आता 18चा होणार पुढच्या महिन्यात, म्हणजे 2 वर्ष मोठ्या माझ्यापेक्षा. आजच्या ब्लॉगचा कंटेंट असा असणार आहे की सुयश आणि आम्ही लोक दोघं, मी याला मोस्टली क्वेश्चन विचारणार आहे की हाऊ मच डज ही नोज मी, हे मला विचारायचं. म्हणजे इतके 17 वर्ष ओळखतो पोरगा, म्हणजे काहीतरी माहिती पाहिजे या मुलाला माझ्याबद्दल. लेट्स सी. सो आपण क्वेश्चन बरोबर स्टार्ट करूया. आन्सर शीट पाहिजे याला. तुला पहिला क्वेश्चन, माझी कशाची फाटते? ते काही असू शकतो, माणूस असू शकतो, काही कॉकरोच. हो भाई, सही पकडे है भाई साहब, सही पकडे है. बी नेक्स्ट क्वेश्चन. विचारा. मांडी घालून वगैरे बसलाय, म्हणजे असं वाटतं बैठकीलाच बसलाय सुरुवातीला. चला, वेअर डू, इंग्लिश मध्ये लिहिलंय, सॉरी. लॉकडाऊन मध्ये मी घरात कुठे बसलेलो असतो दिवसभर? या सोफ्यावर लोळत असतो तो दिवसभर. भाई भी मालूम है. चलो, ये तो आसान सवाल थे, थोडे पेचीदे सवाल पूछते. थोडस काय बोलतात ते मराठीत त्याला? कॉम्प्लिकेटेड. अरे मराठीत बोलतो रे मूर्खा, इंग्लिश मध्ये नाही. गुंतागुंतीचे. मराठीत शिकलेले पोर आहेत आणि आम्ही इंग्लिश मध्ये. आयुष्यात मी तुझ्याबरोबर असताना कुठची अशी एम्बॅरेसिंग थिंग केली? एम्बॅरेसिंगला मला बोलतात मराठीत, पण नाही माहिती. अनोइंग एम्बॅरेसिंग टाईपची गोष्ट केली आहे तुझ्यासोबत. तुला असं वाटलंय की भाई का माझा मित्र आहे, इतका एम्बॅरेसिंग? ते तर रोजच करतो, सांगायची गरजच नाही. रोज करतो बोल. तरी एक असा कुठलाही क्षण असेल की तुला असं वाटलं असेल, शेट यार काय माणूस आहे, अशा माणसाला माझा मित्र बनून फिरवतोय, माझा बिझनेस पार्टनर बनून फिरवतोय. असं नाही झालेलं, ते थोडं होतं, टप्प्याटप्प्यात, एकदम नसतं. नेक्स्ट क्वेश्चन. आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी मिस्टेक? मी काय बोलू? मिस्टेक मिस्टेक नाही माहिती. आयुष्यात मी केलेली मोठी मिस्टेक नाही माहिती तुला? बघ समोर आहे माझ्या. त्याला मित्र बनवलंय असे मिस्टेक केली, असं चुकीचं काही समजून नका घेऊ. म्हणजे असं नाही, चांगला मित्र आहे, मिस्टेक नाही बोलणार त्याला. इज बीन माय ऍसेट एव्हरी टाइम. आता बोल ना, मिस्टेक काय? मीच तुझ्या प्रश्नात उत्तर देऊ का आता? मिस्टेक मिस्टेक काय नाही. काय आन्सर देऊ? नाही केली का मी कुठची मिस्टेक? रोजच करतो. अरे मग मोठी मिस्टेक काय केली आहे आतापर्यंत? नेक्स्ट क्वेश्चन. माझी फेवरेट मूवीचं नाव सांग. लेटेस्ट फेवरेट मूवीचं नाव सांग. टॉलिवूड फिल्म्स आवडतात तेवढं माहिती आहे मला. त्यामध्ये टॉलिवूड नाही, चल बॉलिवूड सांग. टॉलिवूड तुला, मला स्वतःला नावं नसतात माहिती आणि मी मूवीज लेटेस्ट. विचार करतोय विचार. लेटेस्ट रोज नवीन एक मूवी बघतो. पण माझी आवडती मूवी कोणती आहे रे? रोज बघत असेल पण आवडणारी एक मूवी असेल की मी 10 वेळा बघू शकतो ती मूवी. मी आता जेव्हा टीव्ही आणला तेव्हा पण ती मूवी बघितलेली.
नाही, माझी फेवरेट मूवी आहे फिर हेरा फेरी. माझी फेवरेट मूवी आहे. हार्ट अटॅक येईल आता मला. मी खूप वेळा बघितली आणि इव्हन धमाल पण माझी एक धमाल, हा ती पण माझी फेवरेट मूवी आहे. सर, तुला सोडून माझे मेल या फिर फिमेल 3 बेस्ट फ्रेंड्स कोण आहेत? एक मुन्ना आहे. ना हॅशटॅग मृणाल सेकंड ब्लॉग मधला. विशाल आहे. साई पकडे विशाल, तो पण सेकंड ब्लॉग मधला. आणि अजून एक बेस्ट फ्रेंड. एक दिन कॉलेजमध्ये होता तेव्हा ती काय? धनश्री बरोबर असायची ती. अस्मिता. हा, अस्मिता. अस्मिता बेस्ट फ्रेंड नाही, वो सिस्टर आहे रे. बेस्ट फ्रेंड सगळे बेस्ट फ्रेंड आहेत. दोघांची नावं सांगितली मी आणि सोसायटी सोसायटीमध्ये नाही कोण माझे. तुला सोडून बेस्ट फ्रेंड कोण? बेस्ट फ्रेंड बोलतोय रे मी. बेस्ट फ्रेंड त्यांच्याशी मी जास्त बोलतो, त्यांच्याशिवाय राहू नाही शकत मी, असे माझे मित्र. तो एक तर आहे अर्धांगिनी माझी. सोसायटी सोडून साहिल केने. काय संबंध येतो? फ्रेंड आहे तो माझा, बेस्ट फ्रेंड नाही. फ्रेंड आहे, चांगला फ्रेंड आहे, नॉट बेस्ट फ्रेंड. साहिल केने तुला बघ अजून तुला आठवणीत ठेवलंय. एकदा फोटोशूट केला बसून. भाऊ तर नाही तुझा स्वरान. तो भाऊ आहे रे, बेस्ट फ्रेंड बोलतो. भाऊ मटेरियल, भाऊ म्हणजे मटेरियल वेगळे असतं. त्यांना फ्रेंडच्या कॅरेक्टर रडू नकोस रे, तू पण आहेस. रडू नकोस रे, तू पण आहेस. विशाल झाला, मुन्ना झाला आणि तिसऱ्याचा काय? तिसऱ्याचं नाव काय होतं? नाही माहिती. तुषार. काय सांगतो, तो पण बेस्ट फ्रेंड नाही पण क्लोज फ्रेंड. स्कूल फ्रेंड्स मध्ये मला माहिती नाही. धन्यवाद. अभी तेरे को इतना भी मालूम नहीं देगा मतलब क्या बोलूं. तुम लोग को छोड़ के वही लोग मेरे दोस्त, 3 लोग बेस्ट फ्रेंड है. चल, नाईटमेअरचा अर्थ माहिती आहे तुला? भयानक स्वप्न टाईप ऑफ. एखाद्याचं असतं आयुष्यात की बाबा ही गोष्ट घडली नाही पाहिजे, अशी कुठली गोष्ट आहे जी मला असं वाटते की माझ्यासोबत घडली नाही पाहिजे. माझ्यासोबत का तुझ्यासोबत? अरे तुझ्यासोबत काय, मी विचारतोय माझ्यासोबत काय, तुला माझ्याबद्दल काय माहिती हे विचारतोय. प्रत्येक प्रश्नाला याचा विचार करायला टाइम लागतो. प्रत्येक प्रश्नाला हे अरे किती नंतर टाकायला लागेल. रोजच वाटत, स्वप्न येतात भयानक विचित्र विचित्र. पण मूर्ख तसा स्वप्न आहे नाही रे. असतं ना आपल्याला एक भीती की बाबा आयुष्यात ही गोष्ट घडली नाही पाहिजे. ही कोणती गोष्ट? सर हिंट आहे तुला तुझ्याबद्दल. दोघांपैकी कोणालाच काय झालं नाही पाहिजे. भाई दिल में ऐसा डर रहता है कि ना मेरे दोस्तों को कुछ हो ना इसको कुछ हो, बस और कुछ नहीं. ये सारा बिजनेस का बचा कुछ इसके पास ही रहने वाला है. अरे ओके चल देखो ऐसा इसी क्वेश्चन के बाद एक अच्छा क्वेश्चन. कोई म्हणजे कोणी तुला ना 100 करोड बरोबर, हा 100 करोड रुपये दिले मला विकशील का? नाही. 100 करोड देता येत रे तुला. 100 करोड फक यार, स्लिप ऑफ टंग. 100 करोड बघ, विचार कर. तुला जे कॅमेरे पाहिजे ते सगळे कॅमेरे येतील त्याच्यामध्ये. नको राहून देते लगेच संपते. चल नेक्स्ट क्वेश्चन. आराम का पैसा टिकता नाहीये. चल तुला
असं म्हणजे लकी वाटतोस, तुला वाटतं की मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे, हे तुझ्यासाठी खूप लकची गोष्ट आहे. आर यू लकी? हा, कारण बिझनेस डील्स माझ्या आयडिया असतात, एक्झिक्यूट करायचं काम हा करतो. बघा मॅनेजर साहेब, बाबा माझं बिझनेस मध्ये बाबा किती काय झालं तरी यांचे एफर्ट जेवढे आहेत ना तेवढे मी पण नसेल करत, एवढी मेहनत करतात ते माझ्या बिझनेस मध्ये. त्याच्यानंतर हा प्रश्न एकदमच मस्त, एकदम म्हणजे एकदम मस्त आहे. समजा मी मेलो तर माझ्या आत्ता तर माझ्याकडे एक कॉम्प्युटर आहे आणि पियानो आहे, गिटार आहे, इन्स्ट्रुमेंट असेल ते. तर तुला माझ्या प्रॉपर्टीज मधल्या कुठची प्रॉपर्टी तुला घ्यायला आवडेल? हा, तू कॅमेराज घेशील ते कॅमेराज घेऊन जाईल मी. हा, तू कॅमेराज घेशील ते कॅमेराज घेऊन जाईल मी. हा, तू कॅमेराज घेशील ते कॅमेराज घेऊन जाईल मी. देखो बस. कितना नीच आदमी आहे, देखो बघा नीच माणूस आहे. बोलतो असं मला वाटलं बोलेल की भाई तू मरू नकोस, काही नको मला, तू मिला नाही पाहिजे. तो बोलतो कॅमेराच घेशील ते मला पाहिजे. 17 वर्षाची फ्रेंडशिप जेव्हा दिस इज वाय आय डोंट ट्रस्ट रिलेशनशिप्स. ट्रस्ट इश्यूज. चल 3 शब्दात मला डिस्क्राईब कर. 3 शब्दात, मराठी इंग्लिश दोन चालतील. अरे कशात पण कुठचा पण शब्दात बोल, पण 3 शब्द झाले पाहिजेत की त्यामध्ये मला पूर्ण डिस्क्राईब करता येईल. फनी, फनी आहे. ब्रेव, कुठल्याही गोष्टीला न घाबरणारा. आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी असं बोललंय मला. फनी बोललंय खूप जण, पण ब्रेव. एंटरप्रेनर, त्याचा अर्थ काय असतो रे पुरा? उद्योजक. ओ भाई बोलला, इंग्लिश बोलला मुलगा. अरे बाबा येतो बाबा तुला खूप काय काय. आता उद्योजक काय काय शब्द वापरतो, एवढे मोठे मोठे शब्द. भाई 5 लाख सबस्क्रायबर. तुम्हाला like, share, सबस्क्राईब बोलायला करा पाहिजे. चॅनलला. याला बेल birthday आयकॉन प्रेस करायला सगळ्यात विसरू पहिला नका. तर याला बर्थडेचे सगळ्यांनी विशेष करा. याचा इंस्टाग्राम आयडी इकडे आभारी, दिलेला आहे आभारी, सेंटरला. आभारी. सेंटरला याचा दिलेला आहे. काय बोलायचं असतं? हा तेच, याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे. आधीच्या ब्लॉगचा आय बटन मध्ये मिळेल, जिथे मिळेल तिथे मिळेल सगळीकडे. माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि काय माहित आता ह्याच्याबरोबर नेक्स्ट आता ब्लॉग कधी होईल काय माहित नाही. लवकरच. ऍक्च्युली ब्लॉग डेडिकेटेड टू कोणाला होता ते कोणी सांगितलेलं तुला की माझ्या ब्लॉग मध्ये जास्त आहे? कोणीतरी सांगितलेलं होते. ह्याच्या कोणतरी दादाने का फॅमिली ह्याच्या फॅमिली कोणीतरी सांगितलेलं. कमेंट केली. तर मी बोललो याचा बर्थडे ओकेशन पण चांगलं आहे, मित्र पण चांगलं आहे. पण बेस्ट पार्ट अबाउट हिम की असं आहे की वेनेवर माझ्या बिझनेस मध्ये काही इश्यू असले ना, मी जेव्हा स्ट्रेंड आउट असतो तेव्हा मी ह्याच्याकडे देतो. कुठची गोष्ट असेल ते तो खूप इझिली सॉल्व्ह करतो, कारण की याची मेंटॅलिटी खूप शांत मेंटॅलिटीचा माणूस आहे. अँड दॅट्स वाय माझा बिझनेसचा मॅनेजर असून दे किंवा काही असू दे, पण सब कुछ अच्छे से करता है. मैं हाँ अभी बीच में गाली भी खाते हैं, वो अलग बात है. गाली खाने के लिए यही बंदा है क्योंकि मैं गुस्सा आते तो उस पर निकलते. सबसे पास वाला बंदा है ना, इसलिए. सो टिल देन टाटा बाय बाय. डू लाइक शेअर अँड सबस्क्राईब टू. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थांब ना, मी बोलतोय ना. डू लाइक शेअर अँड सबस्क्राईब टू काम चुका. बोल. डू लाइक शेअर अँड सबस्क्राईब टू काम. अरे बोल ना. बेल प्रेस बेल आयकॉन. डू लाइक शेअर सबस्क्राईब टू काम आणि चुका. मराठी ब्लॉगरला शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर. आणि Family स्टाईल बरोबर. वाढवली. केस बेस एकदम हेअरकट करून आले, नवीन कपडे घातलेत. काय आम्ही बघा जुने कपड्यांमध्ये बसलोय. ट्रॅक पॅन्ट जीन्स तर बोललास मी बोललेलो का आवर? चांगले कपडे घालून नाही बोललेलो तुला. मी बोललो चांगले कपडे, नवीन कपडे नाही घालून बोललो. ते बर्थडे साठी वाचवायला बोललेलो. काल घेतले लगेच घातले आज. क्या होता है?
भाई जुने होतील मग परत बोलतील अथर्व आणले कपडे तुझी चॉईस. जाऊन दे दे, टेन्शन नाही, कपडे हा तर ना. कधी पण घेतात. पॅरिसला जायची choice नाही. पॅरिसला जायचं मी तुला सांगितलं नाही. सांगेन ना तुला. भाई मला पॅरिसलाच जायचंय, तुला थायलंडला जायचंय, थाय मसाज घ्यायला. नाही जायचं. थाय मसाज घ्यायला बोलू नको. हॅलो. सो तुम्ही आता स्टार्टिंग तर बघितली असेल व्लॉगची. सुयश बरोबर ते जे काय आम्ही लोकांनी क्वेश्चन वगैरे केलं. बट आता व्लॉगचा एक ट्विस्ट आहे. सुयशसोबत आज माझ्या बाबांचा पण बड्डे. इट्स 19th. इट विल बी 19. आता वाजले 45 अँड आम्ही लोक 12:30 त्यांचा बड्डे सेलिब्रेट करू आणि नंतर मग मी सुयशकडे जाईल, सुयश बरोबर केक कटिंग करेल. लेट सी. सो गेट रेडी टू एन्जॉय द बर्थडे पार्टी. तसं पण लास्ट व्लॉगला आईचा बड्डे होता. मी दिवाळीत व्लॉग नाही केला, म्हणजे जो लास्ट वीकला व्लॉग नाही आला त्याचं रिझन हेच आहे की आता आईचा बड्डे झाला, आता बाबांचा पण बड्डे होतोय. बॅक टू बॅक व्लॉगमध्ये हे होतं आहे. दॅट्स वाय डिसायडेड की मध्ये व्लॉग नाही करायचा अँड मेक इट अ सिक्वेल. की एक वीक नाही केलं तर काय प्रॉब्लेम आहे. आपल्याला एक मस्त एक असं बड्डे सिरीज तयार होईल माझ्यासाठी. आता आईचा झाला, आता बाबांचा आणि त्याच्याबरोबर माझा बेस्ट फ्रेंड सुयशचा पण बड्डे असतो. मोस्टली बोथ आर माय डॅड्स टुगेदर. तो मोठा आहे पण वॉट एव्हर, ही इज बीन माय मेंटॉर एव्हरी टाईम. चलो यू एन्जॉय द बर्थडे पार्टी. ओके वेट वन मोर थिंग टू टेल. हा माझ्या बाबांचा 55th बड्डे आणि सुयशचा 20th बड्डे. म्हणजे सुयश 20 वर्षाचा झाला आणि बाबा 54. वाव. 5च्या डिजिटनी काय होतं ते न्यूमरल्स नाही वॉटेवर, मला माच कच्चं आहे सोडून द्या. पण 5च्या सिरीजमध्ये येतं. 5+5 असं करत गेलो तर 5च्या सिरीजमध्ये येतो नंबर आणि आय लव्ह दॅट थिंग. पण 5च्या सिरीजमध्ये दॅट्स वाय. त्याचा फर्स्ट टाइम असा बड्डे करतोय मी, कारण की 20 वर्षाचा झाले. ब्लॉग करते ना त्या बड्डेचा. केक आला तर ब्लॉग करते ना. सुयशच्या घरात आलोय. सुयश आता कपडे घालतोय. वडा झोपलाय. साहेब आता झोपून उठले तर चल रे खाली खाली जाऊन करू. शांत झोपलेत ना घरात म्हणून. सो फायनली सुयशला तर घेऊन खाली जाऊया. करूया लेट सी. सँडलचे बकल अप झालेले आहेत. पहिला हे माझं जुनं घर होतं. आय यूज टू स्टे हिअर इन दिस हाऊस. त्यांनी शिफ्टेड इन दॅट, म्हणजे बाजूच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालो होतो पूर्ण फॅमिली. तर इथे सुयश राहतोय म्हणून आम्ही लोक लहानपणीचे मित्र आहोत. दिस इज द जर्नी हाऊस. हे सुयशचं घर आहे. इकडे सर आलेले आहेत. 12 वाजता उठून साहेब आलेले. फर्स्ट टाइम त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतंय माझ्या हिशोबाने. चल